हॅलो, वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ पूजा तनुष. आणि मी पूजा तुमचं स्वागत करते आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा नवीन ब्लॉग आहे फ्रेंडशिप डे. कालच फ्रेंडशिप डे होऊन गेला, असं म्हटलं चला लेट पोस्ट का होईना आपण फ्रेंडशिप डेचा एक ब्लॉग बनवूया. तर तुम्ही सर्व आता माझं एक नवीन फॅमिली झाले आहात, फ्रेंड्स झाले आहात, तर तुम्हाला सर्वांना बिलेटेड फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सर्वांनी असंच भरभरून प्रेम देत राहा, तुमचे आशीर्वाद माझ्यासोबत राहू द्या आणि कायम अशीच साथ ठेवा, म्हणजे मी ग्रो करेल, आपले हे फ्रेंडशिपचं नातं ग्रो करेल आणि तुमच्या मदतीने मलाही उंच भरारी मारायला एक मदत होईल. सो तुमची साथ ही आहे, म्हणजे ती खूप मौलाची आहे, जे काही ऋण फेडता येणार नाही अशी. तर फ्रेंडशिप डे निमित्त आता समजा कसं झालं आहे ना, की सोशल मीडिया आणि जे काय म्हणतात त्याला, सोशल इंटरफेअरन्स आपल्या लाईफमध्ये इतका वाढला आहे की लोकांसाठी टाईमच नाही आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की बऱ्याचदा असं होतं की समजा फ्रेंड्स आहेत वगैरे, फॅमिलीज आहेत, आपलं त्यांच्याशी फक्त फोनवर बोलणं होत असतं. ॲक्च्युली प्रॅक्टिकली आपण त्यांना ना भेटतो, बरेच वर्ष होता. फोनमध्ये हजार नंबर असतात, जसे की कॉल लिस्टमध्ये जर ओपन केले तर नंबर ऑफ नेम्स आणि नंबर ऑफ कॉन्टॅक्ट नंबर भेटतील आपल्याला. पण त्या प्रत्येकाशी आपला वैयक्तिक असा काहीच संबंध नसतो. आपण फक्त काहीतरी काम आहे किंवा कुठेतरी आपली ओळख झाली आहे म्हणून ते नंबर सेव्ह केलेले असतात. पण आपण आपल्या फ्रेंड लिस्टमध्ये बघितलं, इंस्टाग्रामला बघितलं, फॉलोअर्समध्ये बघितलं, तर नंबर ऑफ पर्सन्स तिथे असतात. तर माझं म्हणायचा उद्देश असा आहे की नुसतं आपल्या अकाउंटला वगैरे जास्त फॉलोअर्स असणं किंवा फेसबुकला जास्त फ्रेंड्स असणं, ह्याने आपली फ्रेंडशिप होत नाही. आणि फ्रेंडशिप ही एका धाग्यावर कधीच डिपेंड नसते. फ्रेंडशिप तेव्हा सिद्ध होते जेव्हा एकमेकांची गरज असते, आपण अडचणीत असतो, एकमेकांना समजून घेतो, किंवा नाही करू शकले. काही फ्रेंड्स असे असतात की ते एकमेकांचं म्हणजे फायनान्शियल म्हणा किंवा अदर वेने म्हणा मदत नाही करू शकत, कारण की त्यांना त्यांचे रिस्ट्रिक्शन्स असतात, लिमिटेशन्स असतात. पण असं होतं की समजा ते त्यांचं मन तर हलकं करू शकतात. ते म्हणू तर शकतात, चल बाबा अजून थोडे दिवस आहे, थोडे कष्ट कर, तुला सक्सेस मिळेल, तू तुझ्या आयुष्यात पुढं जाशील, असे देखील व्यक्ती असतात. सो अशा सर्व मित्रांना जे एकमेकांना मोटिवेट करतात, साथ देतात, दुःखात त्यांचे डोळे पुसतात, अशा सर्व फ्रेंड्स, मैत्रिणींना जे नाही माझ्यासोबत पण त्यांच्याही लाईफमध्ये वैयक्तिक कुठे ना कुठे सर्कल आहेत, त्या सर्वांना फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि माझं तर एकच रिक्वेस्ट राहील सर्वांना की जरी तुम्ही सोशली कोणासाठी प्रेझेंट राहा नाही तर नका राहू, कारण सोशली प्रेझेंट राहिल्याने तेवढा इम्पॅक्ट नाही होत जेवढा तुम्ही पर्सनली किंवा फिजिकली कोणासाठी अवेलेबल असतात. सो फिजिकली अवेलेबल जास्तीत जास्त राहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे जेणेकरून ही जी फ्रेंडशिप आहे ॲक्च्युली ही फक्त एक सोशल मीडियावर की जसं ॲडव्हर्टायझिंग केली जाते किंवा हा ब्रँड आहे, ह्या ब्रँडचं ही साबण घ्या, त्याने तुम्हाला खूप जास्त ग्लो होईल, तसं फ्रेंडशिपचं पण आता झालं आहे की बँड वापरा किंवा रोजेस आहेत, रोजेसची मार्केटिंग होते किंवा स्टिकर्सची मार्केटिंग होते. तसली काहीही करायची गरज नाही. नुसतं चॉकलेट दिल्याने तुम्ही माझे फ्रेंड किंवा मी तुमची फ्रेंड होत नसते, ग्रीटिंग्स दिल्याने होत नसते, रोज दिल्याने. पण ती जी फीलिंग आहे, जी आपल्या आतमध्ये आहे एकमेकांविषयी, की तुम्ही माझे फ्रेंड आहात, तुम्ही जेन्युइन आहात, तुम्ही माझ्यासाठी काहीतरी फील करता, ही जी फीलिंग आहे, ती फीलिंग जरी आपल्यामध्ये जशीच्या तशी राहिली ना, तरी फ्रेंडशिप डेचा खरा अर्थ तिथे म्हणजे पूर्ण होतो. किंवा फ्रेंड्स म्हणजे नुसतं एक फ्रेंडशिप डे म्हणून वाव करायचा एक टॉपिक नाही, तर फ्रेंडशिप म्हणजे एक असं नातं आहे की जे फील केलं जातं एकमेकांसोबत. दोन व्यक्ती किंवा जे एकमेकांचे फ्रेंड्स आहेत, किंवा समजा मैत्री म्हटलं आता मराठीमध्ये, मैत्री जी आहे, मैत्रीचं हे जे पक्कं नातं आहे, हे नुसतं फक्त दाखवण्यासाठी नसतं, तर हे असण्यासाठी असतं. हे जरी जगाला दिसलं नाही की कोणी कोणाचं फ्रेंड आहे किंवा कोणी कोणाचं नाही, पण हे नाते एक्झिस्ट करतं, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यामुळे माझ्याकडून सर्व माझे जेवढे फ्रेंड्स आहेत किंवा जेवढे फॉलोअर्स आहेत किंवा जे काही आहेत, तुम्ही सर्व आहेत जे माझा हा व्हिडिओ बघतायत किंवा व्लॉग बघतायत, त्यांना सर्वांना माझी एक जेन्युइन विनंती असेल की कुठे असा किंवा कुठे नका असू, काही करा किंवा नका करू, आयुष्यात काही असे लोक जे तुमचे फ्रेंड्स वगैरे आहेत त्यांच्यासोबत कायम कनेक्टेड राहा, त्यांच्याप्रती काय कृतज्ञ राहा, कारण की तीच लोक आहेत जी आपल्याला वेळेवर भलेही काही मदत करू शकणार नाही, पण ती वेळेवर आपला हात धरून पुढं चल म्हणायला नक्की येते. आणि अशी लोक आपल्या आयुष्यात असणं फार गरजेचं आहे, कारण की आजकाल फेक लोक खूप भेटतात. पैसा आला, नेम आलं, फेम आलं किंवा अदर काही गोष्टी असल्या
तर ते म्हणतात ना, साखर खायला मुंग्या खूप येतील पण मीठ खायला येणार नाही, अशी गंमत असते. त्याच्यामुळे असे लोक जे की तुम्हाला कायम तुमच्या अडीअडचणीत वगैरे साथ देतील, अशा लोकांचे कायम कनेक्टेड राहा आणि खुश राहा, हॅपी राहा. माझ्यासोबत परत गप्पा मारायला या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग फक्त मैत्रीदिन विशेष होता आणि मैत्रीदिन विशेष ब्लॉगमध्ये मी फक्त आणि फक्त तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देईल आणि तुम्ही सर्वजण खुश राहा. देव तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करू हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हॅपी फ्रेंडशिप डे. बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची तनुजा.